इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेच्या व्हरांड्याच्या छताचा मोठा भाग अचानक कोसळल्याने 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले. मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी शाळेची प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी रांगेने आपापल्या वर्गाकडे जात होते. त्याचवेळी सुमारे 25 वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीतील व्हरांड्याच्या छताचा मोठा भाग अचानक कोसळला. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत 13 विद्यार्थ्यांसह शिक्षक रमेश शिवमूर्ती आणि भीमण्णा गवळी हे दोघेही जखमी झाले. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला व कपाळाला किरकोळ दुखापत झाली. दुर्घटना घडताच शिक्षक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शाळेच्या इमारतीची अवघ्या 6 महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती झाल्यानंतरही छताचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत पालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती सागर कल्याण शेट्टी यांच्यासह ग्रामस्थांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जीर्ण झालेल्या इमारतीची पाहणी करावी, निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने नवीन शाळेची इमारत उभारावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रशासन आता या घटनेची आणि शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेची काय भूमिका घेते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.